सागर कारंडे हे नाव घराघरात लोकप्रिय आहे. मराठी जनमानसात सागरची कॉमेडी किंग म्हणून ओळख आहे. चला हवा येऊ द्याच्या मंचावरून सागरनं अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवलंय. आज आम्ही तुम्हाला सागर कारंडेच्या आयुष्यातील खास गोष्टी सांगणार आहोत. सागर हा मूळचा नाशिकचा. नाशिकच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला असला तरी लहानपणापासून तो मुंबईत वाढला. तो एकुलता एक होता. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सागरच्या घराचा कलाक्षेत्राशी कोणताही संबंध नाही. पण सागरला लहानपणी शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकातील छोटे छोटे पॅरेग्राफ साभिनय वाचून दाखवणं आवडायचं. त्या पात्रात जाऊन भूमिका करणं, मिमिक्री करणं त्याला आवडायचं. तो माहीममध्ये लहानाचा मोठा झाला. गणेशोत्सवात आयोजित झालेल्या स्पर्धांमध्ये किंवा सोसायटीतल्या स्पर्धांमध्ये तो आपली कला सादर करायचा. त्याचा अभिनय पाहून लोक खळखळून हसायचे. येथूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. पण ज्यावेळी तो अभिनयाबाबत खूपच गंभीर होऊन विचार करू लागला त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. आधी शिक्षण घे आणि त्यानंतर तुला काय करायचं ते कर असा सल्ला त्यांनी त्याला दिला. सागरनं बालमोहन विद्या मंदिरमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. तर सागरचं शिक्षण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. त्याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे. वडिलांचा सल्ला मानून त्यानं इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आणि एका कंपनीत कामही सुरू केलं. पण त्याला सतत अभिनय करायची इच्छा होती आणि 2002 मध्ये अखेर त्याने तो मोठा निर्णय घेतला. त्याने नोकरीला कायमचा रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ अभिनय करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सागर लहान मोठ्या शोमध्ये दिसायला लागला, नाटक करायला लागला. त्याने फू बाई फू, ढिंकचिका, कॉमेडी एक्सप्रेस यांसारख्या अनेक रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला. फू बाय फू या कार्यक्रमात त्यानं भारत गणेशपुरेसोबत विविध विनोदी सादरीकरण केलं. 8व्या पर्वात ही जोडी विजेती देखील ठरली. यानंतर सागरकडे एक मोठी संधी चालून आली. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोमध्ये निलेश साबळेनं सागरला कामासाठी विचारलं. सागरने या शोमधून अनेक स्त्री पात्र साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. त्याचा शाहरुख खान सोबतचा सेनोरिटावाला डान्स तुम्हाला आठवतोय का? आठवत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्याने विविध विनोदी भूमिका साकारल्या असतील तरी विशेषतः पोस्टमन म्हणून त्याने केलेले विविध भागातील पत्रवाचन हृदयस्पर्शी ठरलेले आहे. सागरचा स्ट्रगल खूप मोठा होता. या सगळ्यामध्ये त्याला साथ मिळाली ती त्याच्या पत्नीची. सागरच्या पत्नीचं नाव आहे सोनाली. त्यांना सई नावाची गोड मुलगी देखील आहे. सागर जेव्हा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी धडपडत होता त्यावेळी त्याच्या पत्नीनं म्हणजे सोनालीने त्याला खूप सपोर्ट केला. सागर त्यावेळी फक्त नाममात्र पैसे कमवत होता. त्याची पत्नी त्याच्या मागे उभी राहिली. तुम्हाला काय करायचं ते करा असं ती ठामपणे सागरच्या पडत्या काळात म्हणाली आणि त्यामुळेच मी पुढे काम करू शकलो असं सागर अभिमानाने सांगतो. पण एक दिवस असा आला की सागरच्या पत्नीने त्याला हे काम करू नकोस असं सुनावलं. तिची इच्छा होती की त्याने हे काम कधीच करू नये. हे काम होतं चला हवा येऊ द्या मधल्या स्त्री पात्राचं. अशा स्त्री भूमिका सागरने करू नये असं त्याच्या पत्नीने त्याला सुचवलं. समाजात पुरुषांनी स्त्री भूमिका साकारणं आणि ज्या सोसायटीमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात आपण राहतो त्यावेळी आपलं स्वतःचं हसू होऊ नये असं कुठेतरी त्यांना वाटलं असावं. पण यावेळी सागरनं सोनालीला हा एक कामाचा भाग आहे त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करून पाहावे लागतात हे पटवून दिलं. यानंतर तो रोज स्त्री भूमिका करू लागला आणि लोक त्याची कौतुक करू लागले. या स्त्री भूमिकांनी सागरचं आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकलं. सागरनं जस्ट हलकं फुलकं या नाटकात त्यानं तब्बल 6 भूमिका साकारल्या होत्या. यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराचं नामांकन देखील मिळालं होतं. अष्टपैलू सागरनं त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. पण त्याच्या प्रवासात त्याला मोलाची साथ मिळाली ती म्हणजे त्याचे आई वडील आणि पत्नीची. आणि म्हणूनच हा कॉम्प्युटर इंजिनियर पोस्टमन झाला आणि खरा विनोदवीर ठरला. तर मग तुम्हाला सागर कारंडे आवडतो का? कोणत्या भूमिकेसाठी तो तुम्हाला आवडतो हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.